तुम्ही अलिबाग चौपाटीवर आलात तर आवर्जून हा रणगाडा नक्की बघा। जेव्हा जेव्हा मी अलिबाग चौपाटीवरती येतो फिरायला असू दे किंवा टाईमपाससाठी येतो ना, तर तेव्हा हा रणगाडा मी नक्कीच बघतो। इथून आपल्याला दोन्ही मंदिरे दिसणार आहेत बघा। ही माझ्या डाव्या हाताला आहे ते शंकराचं मंदिर आहे, आणि हे वरती उंच दिसतंय ते गणपतीचं मंदिर आहे। वरती कावळा बसला आहे। उजव्या सोडीची मूर्ती आहे, तिकडे सरस्वतीची आहे, इकडे भगवान शंकराची मूर्ती आहे, आणि इथे एक दत्ताची मूर्ती आहे। थोडे बॅरेक लावलेत कारण ह्याच्यावरती चढून लोक फोटो काढतात आणि मस्ती करतात। ही पडली पोटर ना तर पात खतम। ती अलिबाग किल्ला बघायला अलिबागमध्ये, आणि दापोलीचे आहे। मी आहे रत्नागिरीचा आणि भाऊ हे पण आहेत अलिबागचे ना। आता नमस्कार मंडळी, कोकणी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आता आहे अलिबागमध्ये आणि मी चाललो आहे कुलाबा किल्ल्यावरती। त्याला अलिबाग किल्ला पण म्हणतात। पण त्याच्या अगोदर इथे मी आलो आहे की सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीजवळ। तुम्ही ते माझ्या मागे बघू शकता, त्यांची समाधी इथे ही आहे। आता इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, सुशोभीकरण करण्याचं जे काम चालू आहे ते इथे आहे। जुन्या पुराणातली विहीर आहे इथे। थोडंसं कचरा आतमध्ये, तरी पण थोडं गवत वगैरे उगवलेलं आहे। आता ज्या समाधीच्या समोर मी उभा आहे ना, त्याच्या डाव्या बाजूला पण चौतर आहे आणि दीपस्तंभ आहे। त्याच्या बाजूला एक छोटा दीपस्तंभ आहे, आणि उजव्या साईडला तुम्ही बघाल तिथे पण मोठा दीपस्तंभ आहे, आणि त्याच्या बाजूला छोटा दीपस्तंभ, अशी रचना केलेली आहे। आणि समोर समाधी आहे कान्होजी आंग्रेंची, आणि त्याच्या उजव्या साईडला कान्होजी आंग्रेंचा पुतळा आहे पूर्णाकृती, ते आहे बघा, तुम्ही बघू शकता। तर मंडळी, तुम्ही कधी जर अलिबागला आलात तर नक्की सरखेल कान्होजी आंग्रेंच्या समाधीला नक्की भेट द्या, आणि नंतरच अलिबाग सिटी किंवा कुलाबा किल्ला इकडे तुम्ही फिरायला जाल। खूप मस्त आहे इथे। आता कामकाज इथं पूर्ण झालं की अजून इथे सुशोभीकरण चांगलं होईल, कंप्लीट काम झाल्याच्यानंतर। तोपर्यंत इथे त्या प्रवेश नाही आहे, पण दुपारची वेळ आहे आणि कोण नाही, त्याच्यामुळे मला बोलले तू जा आणि लगेच ये परत, कारण इथे आतमध्ये फिरण्यास मनाई केलेली आहे। सर्व त्यांचं सामान वगैरे पडलेलं आहे। चला जाऊया कुलाबा किल्ल्यावरती। तर मंडळी, सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन मी आता आलो। त्यांच्या समाधीच्या बाहेरच्या सर्कलला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णाकृती आहे, तुम्ही बघू शकता इथे। त्यांच्या समाधीच्या बाजूलाच आहे त्यांची समाधी आहे एक सर्कल, आणि बाहेर जो मोठा सर्कल आहे अलिबाग मेन सिटीच्या बाजूला। तुम्ही अलिबाग चौपाटीवर आलात तर आवर्जून हा रणगाडा नक्की बघा। जेव्हा जेव्हा मी अलिबाग चौपाटीवरती येतो फिरायला असू दे किंवा टाईमपाससाठी येतो ना, तर तेव्हा हा रणगाडा मी नक्कीच बघतो। मंडळी, मी आलो तर खरं इथे किल्ल्यावरती जायला, कुलाबा किल्ल्यावरती। तर पाणी अजून खूप वरती येतं, एकदम कटोकट पाणी येते, आणि समोर आहे कुलाबा किल्ला। तर मंडळी, फायनली मी पोचलो कुलाबा किल्ल्यावरती। मला एक बोट मिळाली आणि चालली होती 5-6 जणांना घेऊन। तर म्हटलं मला पण याच्यात थांबा, अर्ध्यापर्यंत जाऊन तिला थांबवली, आणि मी भिजलो पण, माझे पाय वगैरे भिजले, ढोपरापर्यंत पूर्ण भिजलो, कारण बोट माझीच थांबवली होती त्याने। ते जाऊन बसलो, आणि मी आता पोचलो आहे कुलाबा किल्ल्यावर। तुम्ही ऊन लागतं आहे मला, गेट तुम्हाला मी दाखवतो। थोडी पडझड झाली आहे गेटची, या साईडला तुम्ही बघू शकता, आणि इकडे बघा बऱ्यापैकी आहे। पण मी 2-3 वेळा आलो ना तेव्हा थोडी पडझड कमी होती। इथे स्थानिक लोक जे राहतात ते ह्याचं पाणी वापरतात, पिण्यासारखं पाणी, कारण हे बघा कॅन वगैरे खाली टाकलेलं आहे। कमीत कमी 30 फूट आहे, पण अजून चांगल्या कंडिशनमध्ये आहे।
विटाचं बांधकाम आहे साईडने. पाणी बहुत ऊपर ही है. विटाचं बांधकाम असतं हे पेशवेकालीन आहे. पेशवेकालीन विटाचं बांधकाम आहे. मी रायगडावरती पण बघितलं आहे की पेशवेकालीन विटाचं बांधकाम आहे. ज्या विटा थोड्या चपट्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधकाम दगडाचे असतं, मोठमोठे दगड जे आता तटबंदी आहे ना बाहेरून तसे. ते जेवढे गड किल्ले आहेत ना त्याच्याकडे सर्व ज्या भिंती आहेत त्या सर्व आता पडलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ते सर्वांचे डोलारे उभे आहेत. बघा तुम्हाला दाखवतो या साईडला पण. आणि इकडे बघा ऊन आहे. इकडे बघा ही सर्व जी तटबंदी आहे ना ती 3 दगड तरी वरती होते. मी 2-3 आलो तेव्हा. आता त्याच्याची बरीच पडलेली आहे कारण यावर्षी पण पाऊस जास्तच पडला त्याच्यामुळे पडझड जास्त झाली. आणि हे मोठमोठे दगड आहेत ना ते छत्रपती शिवाजी महाराजच्या टायमाचे आहेत. 350-400 वर्षापूर्वीचे. आणि पेशवेकालीन विटा असतात. या पेशवेकालामध्ये जास्त करून असे दगडाचं बांधकाम होतं. तर जाऊ आता. हे सर्व चौरस दिसत आहेत. हे बघा पडलेले ते सर्व राजवाडे आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या खोल्या वगैरे कसे असतात तसे छोटे महाल होते याच्यामध्ये राहायला. तुम्ही कुठल्याही किल्ल्यामध्ये जर सर्व सेमच असतं की त्या टायमाला वस्ती असायची. तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता. आणि महाराजांच्या मृत्यूच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याचं काम पूर्ण केलं. जवळजवळ 1681 त्या टायमापासून हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आहे. हे बघा ही अशी पडझड झालेली आहे. ह्या भिंती जवळजवळ 7-7 फूट फक्त राहिलेले आहेत. बाकी सर्व तुटले आहेत. सफाई केली थोडी ग्रास कटरने वगैरे. हे बघा हे सर्व असं आहे तुटलेलं आहे. आणि ही इमारत दुमजली होती. त्याचं कारण म्हणजे हे बघा तुम्हाला सांगतो त्याचा पुरावा. इथे शिडी आहे मी बघितलं. हे बघा वरती गेला. वरची तटबंदी पूर्ण तुटलेली आहे. वरचा माळा त्याच्यामध्ये याच्यावर माहिती पडतं की दुमजली किंवा 3 मजली इमारत असली पाहिजे. आता आपण जाऊया. इथे गणपती मंदिर आहे तिथे जाऊ. नंतर गोड्या तलावाची जाऊ कारण मी आलेलो इथे त्याच्यामुळे मला माहिती आहे कुठं काय आहे ते. तर बरेच टाईम असं वाटतं की काहीतरी किल्ला फिरून यावा. हे बघा इथे पण पायऱ्यात वरती जायला. ह्या पण तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. आणि हा याचा खालचा भाग. छत्रपती शिवाजी महाराजाने मराठा आरमार उभारलं. बाहेरचे जे शत्रू येतात त्यांच्यावरती वचक बसवण्यासाठी. आणि त्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रेंना नेमलं इथे. स्वराज्याच्या पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांची नेमणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. आणि त्यांच्या काळामध्ये कान्होजी आंग्रेने जोपर्यंत जिवंत होते 1729 पर्यंत. त्यांचा मृत्यू झाला कोल्हापूरमध्ये 1729 तोपर्यंत त्याने इंग्रजांची डाळ शिजू दिली नाही ते. आणि ते आरमार प्रमुख होते. तर तेव्हापासून ह्या किल्ल्याचा त्यांनी उपयोग कसा केला की बाहेरचे जे इंग्रजांची जहाजं यायची आणि जायची त्यांच्यावर छापेमारी करून त्यांची लुटमार करायची आणि स्वराज्यामध्ये जनसंपत्ती आणायची. चला आपण आता जरा गोडा तलाव बघूया. मंडळी हा आहे गोडा तलाव. या गोडा तलाव अशासाठी याला बोलतात की याचं पाणी गोड आहे म्हणजे पिण्याच्या लायकीचं पाणी आहे. आत्ताही हे पाणी पंपाने उपसतात. कासं बघा याला खाली पंपाने उपसतात. बघा इथं पंप वगैरे टाकलेलं आहे. पण त्या काळी हे याची काहीतरी सर्क्युलेशन सिस्टम असणार ते आपल्याला माहिती नाही आहे की ज्याच्यामुळे हे पाणी गोडं पाणी साचून न राहता काहीतरी त्याचं सर्क्युलेशन होत असेल तर ती वेगळ्या टाईपने होते. तर अजूनही बघा ह्या तलाव हा पाणी स्वच्छ आहे. याच्यामध्ये काय घाण नाही आहे. थोडं साचलेलं आहे त्याच्यामुळे हिरवं कलर त्याला आला आहे पण हे गोडं पाणी आहे. चला आपण जरा पुढे जाऊन बघू गणपती मंदिरामध्ये. मंदिराची जडणघडण बघा. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातले दगड म्हटलं असे मोठाले दगड आले ना की समजायचं की 350-400 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. आणि जशास तसं आहे बघा. ही मूर्ती गणपती मंदिराच्या उजव्या साईडला आहे. गणपतीच्या मंदिराच्या उजव्या साईडला हे हनुमानाचं मंदिर आहे तिथे आहे. आणि बघा एक सुंदर मूर्ती आहे
हीच आवडते आपल्याला जास्त करून. ते एका हातामध्ये पर्वत आहे आणि एका हातामध्ये डाव्यामध्ये गदा. चला हनुमानचं दर्शन घेऊया. दर्शन घेतलं आहे, आता जाऊ आपण गणपती मंदिरामध्ये. गणपती मंदिर आणि हनुमान मंदिर याच्यामध्ये एक थोडे हौदासारखं आहे. मला वाटतं इथं निर्माल्य वगैरे टाकायचं काहीतरी असणार. मला वाटतं तेच असं बहुतेक. चला पुढे जाऊया. आता चालू आहे आपण गणपती मंदिरामध्ये. जय श्री गणेश. इथे कासव आहे आणि आवाज बघा असा घुमतोय. पूर्ण याची नक्षीकाम बघा. तर मध्ये मूर्ती आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या टायमाचं हे मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमाचं. एक घंटा वाजव जरा. घंटा खूप मोठी आहे, खूप ही बघा. गणपतीची मूर्ती आणि बऱ्याच मूर्ती आहेत आजूबाजूला. चालेल हे बघा, जवळजवळ गणपतीची मूर्तीमध्ये आहे आणि बाजूबाजूला तिकडे सरस्वतीची मूर्ती आहे. बाकी कोणाच्यात काय मला माहिती नाही. भगवान शंकराची आहे. उजव्या सोंडीची मूर्ती आहे ना? हो, हां, उजव्या सोंडीची मूर्ती आहे. तिकडे सरस्वतीची आहे, इकडे भगवान शंकराची मूर्ती आहे आणि बहुतेक दत्ताची मूर्ती आहे. गणपतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा आहे. इथे तुम्हाला या साईडला असेल हनुमान मंदिर पाठीमागे. दरवाजेत बघा खुल्ली हवा सर्क्युलेशन राहण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे. मंदिराच्या मागे पण खिडक्या बघा अजूनही शाबूत आहेत जशाच तशा. हे या साईडला मंदिर हे आहे म्हणजे पूर्ण. आणि पाठी साईडला जवळजवळ 3 फुटाचा व्यास आहे की ज्याने आपण मंदिराला प्रदक्षिणा घालू शकतो. खिडक्या छान आहेत. खिडक्यामध्ये हवा हे फक्त एक तर खिडकी तुटली आहे. बाकी सर्व मस्त आहेत. खिडक्या जशाच तशा आहेत. हा जो आतमधला गाभारा आहे त्या गाभारा फक्त पूर्व 300-350 वर्षापेक्षा जास्त आहे आणि हा बाहेरचा भाग आहे तो नंतर बांधलेला आहे. गणपती मंदिराच्या बाजूला एक मंदिर आहे. बाहेरून सर्व सिंदूर लावलेलं आहे. त्याच्यामुळे नेमकं मंदिर कसलं आहे मला माहिती नाही पडत आहे. जरा एंट्री मारूया. डाव्या साईडला गणपतीची मूर्ती आहे आणि इथे मला वाटतं हनुमानाची आहे. साईडला काहीतरी गदेसारखं दिसतं आहे, काय माहिती नाही पडत आहे. सिंदूर लावलेलं आहे आणि अर्थातच शिवमंदिर आहे. दर्शन घेऊया. मी अलिबागला या किल्ल्यामध्ये 3 वेळा तरी आलो आहे, पण या मंदिरामध्ये मी कधीच आलो नव्हतो. हे बघा खूप सुंदर मूर्ती. दर्शन घेऊया. खूपच सुंदर आहे बघा. स्वच्छता पण मस्त आहे इथे आणि भांडे बघा तांब्याची आहेत आणि वरती जे पिंड आहे त्याच्यावरती तांब्याचं हे केलं आहे, आवरण केलं आहे पिंडीवरती पण. खूपच सुंदर आहे आणि इथे दिवाबत्तीची सोय बघा. हे जुनं मंदिर आहे कारण जिथे इथे असे तुम्हाला साने दिसणार ना कुठेही ते समजायचं की जुनं मंदिर आहे. कारण पूर्वीच्या काळी लाईट नव्हती त्याच्यामुळे हे सर्व इथे बघा. इथे पण आहे सगळी त्याची सोय आणि इथे हवा येण्यासाठी सर्क्युलेशन बघा. इथून हवा दरवाजातून बाहेर पडली, इथे साने आहेत सर्व. इथे या खिडकीतून आली हवा ती या खिडकीतून बाहेर जाणार. हे झाड वगैरे ठेवलं इथे आणि ही मूर्ती कसली माहिती नाही. शेंदूर लिपलेलं आहे त्याच्यामुळे मूर्त्या ओळखत नाही. सर्व सारख्याच दिसत आहेत पण कोणाची असावी. तुम्हाला बघा जवळून दाखवते. तुम्ही नक्की मला सांगा की ही मूर्ती कोणाची असेल. तुम्ही तुळस बघितलं ना जबरदस्त आहे. त्याच्यावरचं नक्षीकाम बघा तुम्हाला दाखवतो. तुम्ही माझी आता नजर पडली कारण बघा इथे पण ही मला वाटतं हनुमानची मूर्ती आहे इथे आणि बाजूला सर्व हे झाले आहेत भंग पावलेत सर्व. ते काही दिसत नाही आहेत बघा. सगळ्या साईडने कोरीव काम आहे मूर्त्यांचं अप्रतिम आणि उंची जवळजवळ
त्याचा बेस 6 फुटाच्या वरती आहे. म्हणजे माझी उंची 5 फूट 2 इंच आहे आणि माझ्यापेक्षा जास्त आहे, 1 फूट जास्त आहे. ही 6 फुटाची ही तुळस आहे. एक मंदिराला प्रदक्षिणा पण घालूया आणि मग नंतर जाऊ पुढे मंदिराच्या टोकावरती. आणि तुम्हाला ह्या मंदिराच्या बाहेरून मी आणि फिरताना मी तुम्हाला मंदिराच्या पाठी बघा, इथं तुम्ही जाऊ शकत नाही कारण ही सर्व पडझड झालेलं आहे आणि सर्व कवच रुजलेलं आहे. तर आता आपण आहेत दोन्ही मंदिराच्या मागे आहेत, तिन्ही मंदिराच्या मागे आहेत आपण इथं. हे समोरच आहे माझ्या इकडे. तर जाऊया आता पुढे कारण बोटचा टायपिंग होईल आणि बोट आपल्याला सोडून जाईल. अर्धा ते 1 तास मला बोल, 1 तासामध्ये तू ये. बाकीचे पण लोक आहेत त्याने घेऊन जाईल आणि मला बसायला लागेल 7 वाजेपर्यंत बोंबलत. कारण का ही बोट गेली की आपल्याला जोपर्यंत पाणी खाली जात नाही म्हणजे ओटी लागत नाही तोपर्यंत. मंदिराच्या बाहेर दीपस्तंभ आहे, खूप मोठा दीपस्तंभ आहे बघा. इथून आपल्याला दोन्ही मंदिरं दिसणार आहेत बघा. ही माझ्या डाव्या हाताला आहे ते शंकराचं मंदिर आहे आणि हे वरती उंच दिसतं आहे ते गणपतीचं मंदिर आहे. वरती कावळा बसला आहे बघा तुम्हाला, हा बघा माझ्या बघतोय. ठीक आहे, आता त्यानं मला वॉर्निंग दिले चला लवकर लवकर. तर आपण जाऊया. सगळीकडे पडझड आहे त्याच्यामुळं काही बघण्यासारखं राहिलं नाही. हा शेवटचा गेट आहे इथे. इकडे आम्ही पहिल्यांदा वरून फिरायचे, तर आता ती पडझड झालेली आहे त्याच्यामुळं जास्त रिस्क घेऊन कुठे जाता येत नाही. तर जुनं बांधकाम आहे. माझ्या उजव्या त्याला बघा तुम्ही आता इथे मला वाटतं पहारेकरी वगैरे बसायचे असं मला वाटतं. ते या साईडला एक तसंच होतं, ते तुटलं आहे पूर्ण. आणि पाठीमागे हे बघा इथे मला वाटतं या साईडला मोठा गेट आहे बाहेरचा. जो फ्रंट साईड तो आहे, हा बॅक साईडचा आहे. तर मला वाटतं इथे पहारेकरी वगैरे बसायला आणि दिवाबत्ती सोय बघा या साईडला इथे आहे 2 आणि 1 3 असं आहे. चला तर आपण शेवटच्या गेटवर जाऊया. इथे बघा ही सर्व खारफुटीची झाडं आहेत आणि ही इथे तटबंदी आहे. त्या बुरुज होता, त्या बुरुजाचे सर्व दगड वगैरे ढासळलेले आहेत. आणि या बुरुजावरून जाऊन तुम्ही मेन गेटचे जाऊ शकता. इथे ही 2 मंदिर आहेत आणि हा इथे मध्ये गोड्या पाण्याचा तलाव आहे. आणि ही तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे, तुम्ही इथून जाऊन उतरू शकता दुसऱ्या बाजूला. चला आपण जाऊया तिकडून. पूर्ण अलिबाग इथून दिसतंय कारण मंदिराचा सर्व भाग आपला गाभारा वगैरे सर्व चांगल्या स्थितीमध्ये आहे. शंकराचं मंदिर पण आणि गणपतीचं मंदिर पण आणि बजरंगबलीचं मंदिर, तिन्ही मंदिर आहेत बाजूबाजूला. ते सर्व चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. आणि बाकीच्या चारी बाजूला ज्या भिंती आहेत, बुरुज आहेत, तटबंदी आहे ती पूर्ण कोसळलेली आहे. आता चाललो आहे मी बुरुजावरती तोफा बघायला. म्हणजे तोफा इथे आहेत का, असल्या तर लगेच 1 मिनिटामध्ये आपल्याला बघायचे. तर मला एक तोफ तर दिसलेली आहे, तुम्हाला दाखवतो. ही बघा, हे बघा ह्याचे 2 तोफा आहेत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. 2 तोफा आहेत, चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. हे बघा समोर. मला माहिती पडत होतं गवताच्यामुळे की नेमका तोफ्या कुठं आहेत. तोफा जबरदस्त मोठा आहे. मला येताना खांद्यावरून 2 तोफगोळे आणि ते टाकायची दे धडम. मजाक केली थोडी, तुम्हाला समोरून दाखवतो मी. हे बघा सुंदर असे तोफा आहेत, एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. हे बघा जबरदस्त तोफ आहे. आतमध्ये दगड आहेत, दगड टाकले नाही त्याची ही गंज खाली एक छोटा दगड पण आहे. आणि त्याला थोडे बॅरेक लावलेत कारण ह्याच्यावरती चढून लोक फोटो काढतात आणि मस्ती करतात. ही पडली पोटर ना तर बात खतम. तर मंडळी सर्व लोक आहेत ती अलिबाग किल्ला बघायला गेले अलिबागमध्ये आणि दापोलीचे आहेत. मी आहे रत्नागिरीचा आणि भाऊ हे पण आहेत अलिबागचे ना. तर
बघा माझे चॅनल तुम्ही आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला परत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.